सर्वांना नमस्कार. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चित्रशब्द या पुस्तकानंतर अन्वी आणि सिया खूप प्रसिद्ध झाल्या होत्या. एके दिवशी अन्वीला एका अज्ञात ईमेलमधून निमंत्रण आलं. सब्जेक्ट: द फॉरगॉटन कॅनव्हास, 120 इयर्स ओल्ड, स्टील अलाइव्ह, फ्रॉम आर्ट रिवायवल सोसायटी, कोलकाता. त्यात एक प्राचीन बंगालमधील हवेलीतील ठेवलेलं चित्र होतं, ज्याचा रंग थेट सियाच्या शैलीशी जुळत होतं. सिया शांत होती, पण तिने हळूच डोळ्यांनी होकार दिला. अन्वी म्हणाली, आपण जाऊया, पण हा प्रवास फक्त चित्राचा नसेल. काहीतरी गूढ आपल्याला वाटेला येणार आहे. कोलकात्याच्या उपनगरात त्यांनी पोहोचल्यावर हवेली पाहिली. ती एकेकाळी एक नामवंत चित्रकार राजबिहारी घोषची मालकी होती. तो 1905 साली अचानक गायब झाला होता आणि त्याच्या शेवटच्या कॅनव्हासवर कुणी हात लावला नव्हता. चित्र इतकं जिवंत वाटत होतं की पाहताच सिया मागे सरकली. अन्वीनं पाहिलं, चित्रात एक स्त्री उभी होती. तिचे डोळे अगदी सियासारखे. हे हे तर तूच आहेस. सिया हळूच मान हलवली, नकारार्थी. मग ती कोण? उत्तर मिळालं नाही, पण चित्राच्या मागे लिहिलं होतं, द सोल आय कुडंट कॅप्चर, शी स्टील अलाइव्ह थ्रॉट ब्रशेस. त्या रात्री सिया झोपेतून घाबरून उठली. तिच्या हातात रंग होता, पण तिने काही रंगवलं नव्हतं. ती हळूच भिंतीवर चित्र काढू लागली आणि चित्रात उमटली तीच स्त्री, चित्रकाराच्या पेंटिंगमधली. पण यावेळी तिच्या डोळ्यातून रक्तासारखा लाल रंग वाहत होता. अन्वीनं पुसटशा आवाजात विचारलं, हे कोण? सियाने फक्त लिहिलं, ती जी संपली नाही. अन्वीनं स्थानिक पुरातत्व खात्यात विचारणा केली. माहिती मिळाली की राजबिहारी घोष आपल्या एका मॉडेलवर प्रेम करत होता. तिचं नाव होतं शारदा, जी चित्रकारांच्या आत्म्याला अडकवण्यासाठी काळ्या जादूमध्ये गुंतली होती. एका रात्री राजबिहारी नाहीसा झाला आणि शारदा हवेलीत बंदिस्त. स्थानिक लोकांनी त्या कॅनव्हासला जिवंत चित्र म्हणून ओळखायला सुरुवात केली. अन्वी, सिया, हे चित्र तुझ्या शैलीतलं असणं आणि तू त्याच्यासारखेच पेंटिंग काढणं, यात काहीतरी पूर्वजन्माचं नातं असावं का? हवेलीमध्ये त्या चित्राच्या समोर सिया उभी राहिली. तिने रंग घेऊन त्या चित्राला पूर्ण केलं. जी गोष्ट 100 वर्षापासून कुणीही करू शकली नव्हती. त्या क्षणी चित्रातून एक प्रकाश झोत बाहेर आला आणि शारदाची आकृती शांत होऊन विरघळली. चित्र एकदम फिका पडलं आणि हवेलीची भिंतीवरून रंग ओसरले. अन्वी थरथर कापत होती. सिया मात्र शांत हसती. त्या दिवशीपासून सिया फक्त रंग काढत नाही, ती आत्मा मुक्त करते. अन्वीचं पुढचं पुस्तक ठरलं, शब्द नसलेल्या चित्रांची गोष्ट, जिथे मैत्री, कला आणि गूढतेचा संगम होता. मुंबईतल्या प्रसिद्ध रूपगंधा आर्ट अँड म्युझिकल कॉलेजमध्ये अन्वीचं ॲडमिशन झालं. ती आता 18 वर्षाची झाली होती. शब्दाच्या प्रेमात वाढलेली, पण आता स्वतःचं अस्तित्व शोधणारी. पहिल्याच दिवशी तिला भेटतो यश नलावडे, एक गिटारिस्ट, जरा बेफिकीर पण डोळ्यात गूढ वेदना. नमस्कार कविता मैकन्ने, तो म्हणाला. अन्वीनं हसून उत्तर दिलं, आणि तुम्ही वाद्यवीर राजे. पहिली नजरच दिल दिमाखात उतरली. कॉलेजमध्ये एक मोठा इव्हेंट होता. आवाज आणि अर्थ. गाण्याला कविता जोडायची होती. अन्वीची कविता आणि यशचं म्युझिक एकत्र स्पर्धेसाठी सिलेक्ट झाले. रिहर्सल दरम्यान एकदा लाईट गेली. अन्वी अंधारात थरथरली. मला अंधाराची भीती वाटते. यशने तिचा हात दिला. माझ्या संगीताच्या सावलीत अंधार कधीच त्रास देणार नाही. त्या क्षणाने त्यांच्या मैत्रीत एक हळवा वळण दिलं. स्पर्धा गाजली. त्यांचं परफॉर्मन्स सायलेंट लव्ह नावाने फेमस झालं. कॉलेजमध्ये त्यांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू, पण यश शांत. अन्वी गोंधळलेली. ती तिच्या आई ईशाला विचारते, आई, मी त्याच्यावर प्रेम करते का? ईशा उत्तर देते, जेव्हा तुझी कविता स्वतःच तुला त्याच्या नावानं लिहायला लागेल तेव्हा कळेल. एक दिवस यश गायब होतो. कॉल बंद, मेसेज नाही. ती घाबरते. मग कळतं, यश त्याच्या लहानपणीच्या मेंटल हेल्थ प्रॉब्लेममुळे अधूनमधून सायलेंटमध्ये हरवून जातो. त्याला स्वतःवर विश्वास कमी आहे. अन्वी त्याच्या घराकडे जाते. पाहते, तो गिटारसह शांत बसलाय. माझ्यात प्रेम देण्याची ताकद नाही, तो म्हणतो.
अन्वी त्याच्या हातात स्वतःचं एक प्रेम कविता पुस्तक ठेवते. ताकद नसली तरी भावना प्रामाणिक असते. यश. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी ग्रॅज्युएशन शोकेश अन्वी स्टेजवर कविता सादर करताना थांबते आणि यशच्या दिशेने पाहते. प्रेम म्हणजे पूर्तता नाही, प्रेम म्हणजे अपूर्णतेच्या सावलीत मिळालेली साथ. यश स्टेजवर चढतो. पहिल्यांदा समोरासमोर म्हणतो, मी एक इनपरफेक्ट सूर आहे, पण तुझ्या शब्दांमुळे मी संगीत झालोय. दोघं एकमेकांना मिठी मारतात आणि संपूर्ण ऑडिटोरियममध्ये टाळ्यांनी दुमदुमतं. अन्वी आणि यश आता गीत शब्द यूथ प्रोजेक्ट सुरू करतात, जिथं मानसिक संघर्ष करणाऱ्या तरुणांसाठी संगीत, कविता. अन्वी आणि यश आता पुण्यात एक छोटं गीत शब्द यूथ सेंटर चालवत होते. ते इमोशनल स्ट्रगल करणाऱ्या तरुणांसाठी संगीत, कला आणि कविता यांचा वापर करत होते. सतत नवीन चेहरे यायचे. कुणी ब्रेकअप नंतर तुटलेला, कुणी कुटुंबाकडून दडपलेला, तर कुणी मानसिक आजारात हरवलेला. एक दिवस एक मुलगी आली, रुद्धी. शांत पण खूप काही लपवत होती. रुद्धी फक्त कवितेच्या ओळी न लिहायची. मी बोलते पण कुणी ऐकत नाही. मी जिवंत आहे पण स्वतःला वाटतं मी फक्त शब्द आहे. अन्वी तिच्याशी बोलायचा प्रयत्न करते, पण ती काहीही सांगत नाही. काही दिवसांनी रुद्धी गायब होते. त्या डायरीचा एक टॉर्न पान सापडतो. तिचं नाव एला, पण आता ती आवाजात नाही. ती फक्त स्मृती आहे. माझी सिस्टर्स सायलेन्स. अन्वी आणि यश शोध सुरू करतात. इला नावाच्या मुलीचा जुना रेकॉर्ड सापडतो, जी 10 वर्षापूर्वी गीत शब्दाच्या एका शिबिरात सहभागी होती आणि अचानक हरवली. तेव्हा ईशा आणि आरव यांचं गट काम करत होतं. ते म्हणाले, इला खूप हुशार होती, पण तिचं वागणं खूप गूढ होतं. शेवटी ती चित्रामध्ये हरवली, असं तिच्या आईने सांगितलं होतं. यश विचारमग्न होतो. त्याने सांगितलं, माझ्या शाळेतील जवळची मैत्रीणही इला होती. ती मला सतत सांगायची की कधी कधी आवाजात काहीच नसतं, पण शांततेत स्फोट होतो. अन्वीला जाणवतं, रुद्धी ही इलाची बहीण असावी, किंवा कदाचित इला अजूनही कुठेतरी आहे, पण वेगळ्या स्वरूपात. सेंटरमध्ये एक दिवस एक चित्र सापडतं. त्यात 3 मुली, एक गाण्यात हरवलेली, एक डोळ्यात कविता घेऊन उभी आणि तिसरी चित्रामध्ये बंद. त्यावर लिहिलं होतं, तिची कविता संपली नाही, ती अजूनही कुणाच्या शब्दात लपलेली आहे. अन्वीनं एक कविता लिहून वाचली एलासाठी. त्याच वेळी रुद्धी परत आली आणि पहिल्यांदा बोलली, तुझ्या शब्दात मला माझी बहीण परत मिळाली. गीत शब्द यूथ आता फक्त एक सेंटर नव्हतं, ते एक जिवंत सृजनशक्ती बनलं होतं, जिथं हरवलेला आवाज परत ऐकले जात होते. अन्वी आणि यश आता जोडले गेले होते, केवळ प्रेमाने नव्हे, तर समाजाला उमगण्यासाठी झगडणाऱ्या शब्दांशी. अन्वी, तू तयार आहेस ना? यश आरशासमोर उभा, काळ्या कुर्त्यात, थोडा नर्वस. अन्वीनं गालावर हलकंसं हास्य आणलं. हो, आणि तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोंधळासाठीही. लग्न पुण्यात, छोट्या मंडपात, पण संपूर्ण गीत शब्द यूथ सेंटरच्या मुलांनी खास स्वतःचा प्रोग्राम केला. रिद्धीनं वाचलेली कविता या दोघांचं प्रेम गाणं नाही, ते एक चालतं बोलतं आश्वासन आहे. ईशा आणि आरव गालातल्या गालात हसले. आपलं प्रेम आता दुसऱ्याच्या स्वरूपात पुन्हा जिवंत झाले. अन्वी आणि यशने नवी जागा घेतली, एक छोटंसं अपार्टमेंट, पुस्तकांनी आणि वाद्यांना भरलेलं. अन्वी सकाळी कविता लिहायची, यश गिटारच्या डिस्कवर काम करत असे. मधून चहा बनवण्याच्या नावावर थोडी नोकझोक. तुझा चहा म्हणजे कविता, पण माझं दूध उकळून वाफ झालं. यशचा टोमणा, तुला चहा हवा की कविता? अन्वीचा हसत प्रत्युत्तर. ही नवी साथ हसण्यात, कामात आणि एकमेकांच्या स्वप्नात होती. अन्वीनं प्रस्ताव मांडला, यश, आपण आता मेंटल हेल्थ फॉर स्कूल टीन्सवर काहीतरी करूया. तिच्या कल्पनेतून जन्म झाला मनाचे गाणं.
एक डिजिटल ऑडिओ कविता सिरीज जी किशोरवयीन मुलांमध्ये भावनिक समज निर्माण करणार होती. रुद्धी आणि सियानं सुद्धा साथ दिली. इल्याचा स्वर आता रुद्धीच्या शब्दातून पुन्हा ऐकू येऊ लागला. मनाचे गाणे भारतातच नव्हे तर दक्षिण आफ्रिका, स्पेन आणि जपानमध्येही पोहोचलं. एका व्हर्च्युअल सेमिनारमध्ये अन्वीनं शेवटी एक ओळ वाचली. प्रेमानं आयुष्य सुंदर होतं, पण जबाबदारीनं ते अर्थपूर्ण होतं. अन्वी आणि यश, एक कवी आणि एक संगीतकार, आजही एक लहान खोलीत संध्याकाळी बसून संवाद करतात. तुला अजून कविता सुचतात? हो, कारण तू अजूनही माझ्या गाण्यामधली प्रेरणा आहेस. समाप्त. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.